2 मध्ये शानदार जानदार दिलखुलास स्वागत करतो। अनकही बातें विद अक्षय सीझन 1 मध्ये आपण सगळ्यांनी खूप धिंगाणा केला। आता अनकही बातें विद अक्षय सीझन 2 टेलिकास्ट होतोय आणि आता आपण सगळे राडा करणार आहोत। अनकही बातें विद अक्षयच्या माध्यमातून आपण खूप जणांच्या बायोग्राफीज आपण समजून घेतल्या, त्यांचं चरित्र आपण समजून घेतलं की एक सामान्य माणूस असामान्य कसा होऊ शकतो याच्या कथा आपण ऐकल्या। तर आज अनकही बातें विद अक्षयचा पहिला एपिसोड टेलिकास्ट होतोय। ऍक्च्युअली सीझन 2 चा पहिला एपिसोड टेलिकास्ट होतोय आणि मी नेहमीप्रमाणे एक्साइटेड आहे कारण आपण पुन्हा एकदा भेटतोय सगळे। तर आज अनकही बातें विद अक्षय सीझन 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अशा माणसाबद्दल जो माणूस प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, जो माणूस प्रत्येकाला आपला माणूस वाटतो, ज्याच्यासाठी आपण प्रत्येक जण वेडे आहोत, आपण प्रत्येक जण त्यांचे चाहते आहोत। मराठी समाजाशी, मराठी नात्याशी त्याची खूप चांगल्या पद्धतीने नाळ आहे। हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्या माणसाने एक झेंडा रोवला, त्या माणसाची एक वेगळी आदब आहे, एक ट्रेडमार्क स्टाईल आहे। तर आज अनकही बातें विद अक्षय सीझन 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला माणूस नाना पाटेकर यांच्याबद्दल। शक्ती आहे ती जर आपल्याला ओळखता आली म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी गोष्ट आहे, ती जर आपल्याला कळाली म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपण काय करू शकतो, आपल्यासाठी कोणता रस्ता योग्य आहे आणि कुठला रस्ता आपण निवडला पाहिजे, या जर गोष्टी आपल्याला योग्य वयात कळाल्या तर आपण आपल्या आयुष्याला एक वेगळा टर्निंग पॉइंट देऊ शकतो। अशी खूप ठराविक माणसं असतात जी त्यांचं आयुष्य स्वतः ठरवतात, आपल्याला नेमकं काय करायचंय, आपण काय करू शकतो आणि हे सगळं झाल्यानंतर ते त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते अक्षरशः राजा बनून वावरतात। तर आज अनकही बातें विद अक्षय मध्ये आपण अशाच एका राजा माणसाबद्दल, एक आपल्या माणसाबद्दल आपण बोलतोय, ते म्हणजे नाना पाटेकर यांच्याबद्दल। तसं आता नाना पाटेकर यांचा जन्म हा 1 जानेवारी 1951 मध्ये मुरुड जंजिऱ्यामध्ये झाला। यांचे वडील दिनकर पाटेकर आणि आई संजनाबाई पाटेकर, यांचे सुपुत्र नाना पाटेकर। नाना लहानपणापासूनच खूप खोडकर होते। आपण प्रत्येक जण खोडकर असतो, दंगा मस्ती करणं, मारामाऱ्या करणं हे प्रत्येक मराठी माणसाच्या अंगामध्ये एक रग असते, अगदी तसेच नाना होते। नानांचे वडील हे त्यावेळी खूप मोठे कलाकार होते, कलेमध्ये त्यांची जाण होती, त्यामुळे एक कलेचे संस्कार नानांना त्याकाळी घरातूनच मिळत होते। त्यानंतर नानांनी वडिलांकडून प्रेरणा घेऊन जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये नाना गेले आणि त्यांची आई संजनाबाई पाटेकर यांनी सुद्धा नानांना त्याकाळी प्रोत्साहन दिलं। नाना कलेच्या क्षेत्रामध्ये नाना तसे आले होते, पण लहानपणापासूनच नाना नाटकांमध्ये कामं करायचे, शाळेच्या नाटकांमध्ये कामं करायचे, कॉलेजमध्ये नाटकांमध्ये नाना कामं करायचे, त्यामुळे नाट्यसृष्टीमध्ये नाना हळूहळू झळकत होते। पण खऱ्या अर्थाने नाना समाजामध्ये लोकांना ओळखू आले ते म्हणजे पुरुष या नाटकाद्वारे। पुरुष या नाटकाच्या दिग्दर्शिका होत्या विजया मेहता आणि याचं लेखन केलं होतं जयवंत दळवी यांनी। पुरुष या नाटकाने नानांना अक्षरशः घराघरामध्ये पोहोचवलं, एक वेगळी आदब नानांनी पुरुष या नाटकाद्वारे निर्माण केली। त्यानंतर नानांनी बरेच नाटकं केले, ज्यामध्ये पाहिजे जातीचं हे सुद्धा एक त्यांचं अतिशय उत्तम गाजलेलं नाटक होतं, ज्यामध्ये त्यांनी बबन्याचा रोल केला होता, जे नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं। नाना पाटेकर हे असे एकमेव कलाकार होते ज्यांनी 16 वर्षात पुरुष या नाटकाचे 1860 प्रयोग केले होते। नाना नाट्यसृष्टीमध्ये झळकत होते, नानांची एक वेगळी स्टाईल लोकांना कळत होती, त्यांची ऍक्टिंग, त्यांचा एक वेगळा पैलू लोकांना त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून कळत होता। नाना स्वतःला या चित्रपटसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये आजमावू पाहत होते आणि याच दरम्यान नानांना 1978 साली मुझफ्फर अली यांचा एक सिनेमा मिळाला, जो सिनेमा होता गमन। गमन सिनेमा त्यावेळी बऱ्यापैकी चालला आणि त्यानंतर नाना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाना आले, जो सिनेमा होता सिंहासन हा सिनेमा होता, ज्याचं दिग्दर्शन जब्बार पटेल या अतिशय विकसित दिग्दर्शकांनी त्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं आणि ज्या सिनेमामध्ये खूप अष्टपैलू कलाकार होते, ज्यांनी अक्षरशः वर्ल्ड थिएटर गाजवलं होतं, असे डॉक्टर श्रीराम लागू त्या सिनेमामध्ये होते, रीमा लागू होत्या, सतीश दुबाशी होते, अशा खूप बड्या स्टारकास्ट मध्ये नानांची अक्षरशः खूप छोटी भूमिका होती, पण त्या भूमिकेमध्ये सुद्धा नाना पाटेकर भाव खाऊन गेले आणि सिंहासन या सिनेमामध्ये निळू भाऊंनी सुद्धा त्यांचा एक वेगळ्या प्रकारे एक छाप सिंहासन या सिनेमामध्ये पाडली होती, पण नाना पाटेकर सुद्धा सिंहासन या सिनेमामध्ये लक्षात राहून गेले। त्यानंतर मराठी सिनेमे नानांनी बरेच केले, ज्यामध्ये रागू मैना हा एक सिनेमा होता, पुन्हा राजदत्त यांचा भालू हा सिनेमा सुद्धा खूप गाजला।
पुन्हा पुण्यामध्ये 1970-75 मध्ये एक असं वादळ आलं होतं की अभिनव कॉलेजचे काही विद्यार्थी होते ज्यांनी बेरोजगार ते होते सगळे, त्यामुळे त्यांनी खून मारामाऱ्या अशा गोष्टी त्याकडे पुण्यामध्ये सुरू केल्या होत्या, ज्यामुळे अक्षरशः पुणे हे सुन्न झालं होतं. राजेंद्र जक्कल हा त्याकाळी खरी घडलेली ही गोष्ट होती जी जोशी अभ्यंकर खुनावर आधारित होती आणि ती भूमिका घेऊन नाना पाटेकर राजेंद्र जक्कलच्या भूमिकेमध्ये आले. त्यांनी राघवेंद्र ही भूमिका केली होती आणि तो सिनेमा होता माफीचा साक्षीदार. हा सिनेमा सुद्धा एका वेगळ्या धाटणीचा होता. एक क्रूर विलन, एक माणूस किती क्रूर असू शकतो, रूढ असू शकतो याचं उत्तम उदाहरण नाना पाटेकरांनी माफीचा साक्षीदार या सिनेमामध्ये दाखवलं होतं. त्यानंतर नानांनी बरेच हिंदी सिनेमामध्ये नाना दिसले. यनचंद्राचा अंकुश हा सिनेमा सुद्धा खूप गाजला. जो गुलजारनी लिहिलेला एक मेरे अपने हा सिनेमा होता, थोडाफार त्या टाईप हा सिनेमा होता की बेरोजगार तरुण स्वतःसाठी नोकरी शोधतायत अशी एक सिंपल कथानक त्या सिनेमाचं होतं. अंकुश सिनेमा खूप गाजला, नानांच्या भूमिकेचंही कौतुक झालं. त्यानंतर प्रतिघात हा एक सिनेमा होता, मोहरे हा एक सिनेमा होता ज्यामध्ये नानांनी वेगळ्या आणि अष्टपैलू भूमिकेमध्ये नाना आपल्या प्रत्येकाला दिसले. त्यानंतर द लॉर्ड माउंटबॅटन लास्ट व्हाईसरॉय याच्यामध्ये नाना पाटेकरांनी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका जरा डार्क शेडची होती, पण ही भूमिका सुद्धा खूप गाजली. नानाच्या अभिनयाचं पुन्हा एकदा कौतुक झालं. त्यानंतर आपल्या प्रत्येकाचं लहानपण ज्या सिरीज मध्ये गेलं ते म्हणजे रुडियार्ड किपलिंग यांच्या जंगल बुक, त्याच्या अॅनिमेटेड सीझन मध्ये सुद्धा नाना पाटेकरांनी शेरखानला स्वतःचा आवाज दिला होता. त्यानंतर नाना पाटेकर बऱ्याच पॅरलल सिनेमामध्ये सुद्धा आपल्याला दिसले. समांतर सिनेमा नानांनी केले ज्याच्यामध्ये NFDCचे दीक्षा होता, दिशा होता, यासारखे सिनेमे नानांनी केलं, त्याचंही खूप कौतुक झालं. पण खऱ्या अर्थाने नाना पाटेकरांनी 1989 साली वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केले. 2 जॉनर्स वेगवेगळ्या पट्टीचे त्याकडे नानांनी केले. एक होता विदू विनोद चोप्राचा परिंदा हा सिनेमा, जो परिंदा हा सिनेमामध्ये नाना पाटेकरांनी खलनायकाची जरा डार्क शेड असलेली थोडीफार भूमिका केली होती आणि यासाठी नानाला एक सहाय्यक अभिनेता म्हणून, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक देखील मिळालं होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या जॉनरचा एक सिनेमा होता, ती एक म्युझिकल फिल्म होती ज्याचं दिग्दर्शन अमोल पालेकरांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये नानांनी एक 5,000 रुपयांमध्ये पाऊस विकणाऱ्या एका तरुणाची भूमिका केली होती. नानाचा एक खूप अप्रतिम असा सीन होता. तो जर सीन तुम्ही पाहिला, तो सिनेमा होता थोडासा रुमानी हो जाए. नाना पाटेकर 5,000 रुपयांमध्ये पाऊस विकत असतात. नाना असं म्हणतात की हा मेरे दोस्त वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, कुएं फोकर से मिलती है, खपरेलों पर गिरती है, मोड़ पर संभलती है, फिर आगे निकलती है. ये बारिश अक्सर गीली होती है, इसे पानी भी कहते हैं. उर्दू में आप, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बंगाल में इसे चौल कहते हैं. संस्कृत में जिसे वारी, नीर, प्रबुद्ध, अम्बु जीवन भी कहते हैं. ग्रीक में इसे एक्वाप्यूरा, फ्रेंच में ओ और केमिस्ट्री में H2O भी कहते हैं. ये पानी जब आंख से निकलता है तो आंसू कहलाता है, मगर चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है. पानी तो पानी है, पानी जिंदगानी है, इसलिए जब रूह की नदी सूखी हो, मन का हिरण प्यासा हो, दिमाग में लगी हर आग, तो मैं हमेशा ये सस्ती सुंदर टिकाऊ बारिश खरीदने की राय दूंगा. सच कहता हूँ दोस्त, ये मेरी बारिश खरीदिएगा सिर्फ 5,000 रुपये में, मना मत करिएगा. हे नानांनी त्याकडे जी केली होती शायरी या सिनेमामध्ये, ती अक्षरशः खूप गाजली होती. लोकांनी नानाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. या सिनेमामध्ये दीपा लागू नाना पाटेकर यांच्या सोबत होत्या. खऱ्या अर्थाने आता चित्रपटसृष्टीत प्रवास सुरू झाला होता. नानांची कलाकृती लोकांना आवडायला लागली होती, नानांना लोक नवाजायला लागले होते आणि नानाच्या अभिनयाचं कौतुक देखील सुरू होतं. आता साल सुरू होतं 1991 आणि नाना पाटेकरांनी असं ठरवलं की आता आपल्याला दिग्दर्शनात उतरायचंय आणि नाना पाटेकर 1991 मध्ये प्रहार या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात उतरले. या सिनेमासाठी नाना पाटेकरांनी खूप मेहनत घेतली. नाना पाटेकर त्याकाळी मिलिटरीच्या कॅम्प मध्ये जाऊन राहिले. त्यांनी रायफल शूटिंग या सिनेमासाठी शिकून घेतलं आणि या सिनेमामध्ये त्यांनी इंडियन ऑफिसरची भूमिका केली होती. या सिनेमामध्ये नाना पाटेकरांनी माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया यांना एकत्र घेऊन हा सिनेमा केला होता. या सिनेमासाठी नानाच्या दिग्दर्शनाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर नाना पाटेकरांचा 1992 साली एक अंगार हा एक सिनेमा आला होता, ज्यामध्ये नाना पाटेकरांना खलनायकासाठी बेस्ट फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. त्यानंतर नाना पाटेकरांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
त्यानंतर 1994 साली नाना पाटेकरांचा क्रांतीवीर हा एक सिनेमा आला. क्रांतीवीर या सिनेमाच्या माध्यमातून नाना पाटेकरांनी सिनेरसिकांना देशभक्तीवर आणि देशावर प्रेम करायला प्रेरित केलं. या सिनेमासाठी नानाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नानाच्या अभिनयाचं पुन्हा एकदा कौतुक झालं. नानांनी खूप सिनेमे केले. त्यामधला अग्नी साक्षी हा एक सिनेमा होता ज्यामध्ये नानांनी छळ करणाऱ्या पतीची भूमिका केली होती. त्यानंतर खामोशी हा एक सिनेमा होता ज्यामध्ये नाना पाटेकर एक मूकबधीर आणि दयाळू मुलीच्या बापाच्या भूमिकेत आपल्याला दिसले. आणि वजूद हा सिनेमा जर तुम्हाला आठवत असेल तर नाना पाटेकर एकतर्फी प्रेमातून मजनू काय करू शकतो हे नाना पाटेकरांनी या सिनेमामध्ये दाखवलं. नाना पाटेकरांच्या ट्रेडमार्क स्टाईल बद्दल जर आपण बोलायला गेलो तर खऱ्या अर्थाने नाना पाटेकरांची ट्रेडमार्क स्टाईल ही सुरू झाली तो म्हणजे त्यांचा सिनेमा होता यशवंत. यशवंत सिनेमा हा खरंच खूप गाजला ज्यामध्ये नाना पाटेकरांनी गाणं सुद्धा गायलं होतं. ते म्हणजे साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. संगीत नाटकांची नानांना लहानपणापासून आवड होती त्यामुळे नानांनी आंच, वजूद, यशवंत यासारख्या सिनेमांमध्ये गाणं देखील गायलं. नाना पाटेकर त्यानंतर बऱ्याच सिनेमांमध्ये आपल्याला दिसले. नाना पाटेकरांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यांच्या विनोदी भूमिका सुद्धा गाजल्या ज्यामध्ये वेलकम हा एक सिनेमा होता, ब्लफ मास्टर, टॅक्सी नंबर 911 यासारखे सिनेमे नाना पाटेकरांनी केले आणि त्यांच्या विनोदी भूमिकांना सुद्धा प्रेक्षकांनी दाद दिली. त्यानंतर वेगळ्या पैलू असलेली भूमिका जर आपण बोलायला गेलो नाना पाटेकरांबद्दल तर त्यांचा अपहरण हा एक सिनेमा होता आणि आप तक 56. त्यामुळे वेगवेगळ्या धाटणीचे नाना पाटेकर आपल्याला प्रत्येक सिनेमांमधनं दिसत गेले. त्यानंतर पक पक पराग असो, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असो असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे नानांनी केले जे अतिशय वेगळे होते. प्रकाश बाबा आमटे या सिनेमामध्ये त्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका अक्षरशः अजरामर करून टाकली. नाना पाटेकर आपल्या प्रत्येकाला नेहमीच आवडत गेले ते त्यांच्या सध्याच्या आपला माणूस या सिनेमापर्यंत. त्यामुळे नाना पाटेकर प्रत्येकाला अक्षरशः आपला माणूस वाटतात. प्रत्येक मराठी माणसाच्या आणि विशेषतः सिने रसिकाच्या नाना पाटेकर हृदयात स्थान करून आहेत. तर आज आणखी बातमी अक्षय सीझन 2 चा पहिला एपिसोड मी एक मराठी माणूस ज्याची आपल्या मराठी समाजाशी मराठी मातीशी नाळ आहे अशा नाना पाटेकरांना डेडिकेट केला. तर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. पुन्हा एकदा राडा घालूया.